नमस्कार मंडळी, सुस्वागतम. पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी, पावसाने सुरुवात केलेली आहे आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलो आता आम्ही गावात आलो आहे आणि आमची आता शेतीची कामं चालू होणार आहेत आणि आमच्याकडे सगळे आता बियाणे आम्ही आणलेले आहेत. तर फावल्या वेळामध्ये आपण आता भाजी लावणार आहोत. भाजीचे खूप सारे बी आपल्याकडे आहेत, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. बाळू सध्या आपल्याला आता ते अंडे करत आहे ना, काय अंडे करत आहे, बघू शकता तुम्ही. आणि ट्रॅक्टर वगैरे घेऊन अगोदरच सगळं नांगरलं, त्याच्यामुळे मला काय व्हिडिओ करता आली नाही आहे. आणि आता प्रत्यक्ष मोबाईल घेऊन आहे, कारण की माझ्या फोनमध्ये पाणी गेलं आहे. तर फ्रंट कॅमेऱ्यात मला दिसत नाही, त्यामुळे ती बॅक कॅमेऱ्याने व्हिडिओ घेत आहे आपला. तर चला दाखवतो मी तुम्हाला आता की पेरणी कशी असते ह्या बियांची. आणि आपल्याकडे खूप प्रकारचे बियाणे आहेत. बाळू घेऊन आला आहे भाज्या. तर चला आता सध्या आता पेरणी करूया आपण, पाऊस चालू झाला म्हणून. त्याच्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आपण कुपन कसं करायचं ते पण पाहणार आहोत आपण. चला तर मग भेटूया. मंडळी पाहू शकता तुम्ही, हा शिराळ्याचा बी आपल्याकडे आहे. नाही, तो दुधीचा. दुधीचा आहे का? सॉरी, हा दुधीचा बी आपल्याकडे आता आहे. स्टॅपलर सुद्धा केलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि पाऊल लावतोय तो आता शिराळ्याचा बी. शिराळ्याचा बी दोन्ही साईडला असं यायला पाहिजे ना. तर मंडळी बघू शकता, आपण आता लावणारच त्याला. माती टाकायची, खायचा असं टाकायची आहे, वरून माती टाकायची. त्याने घ्यायचं, टाकायचं मध्ये, वरून माती टाकायची. बघू शकता, आता माझ्याकडे आहे दुधीचा बी आहे, तो मी आता मध्ये पेरणार आहे. कापणीसाठी सुद्धा जागा आहे आपल्याकडे. एक एक बी आपण असं रवत आहे, याच्यामध्ये टाकत आहे बी, सॉरी एक एक बी आपण टाकतो आतमध्ये. मला माहीत नाही, माझा पहिला अनुभव आहे. येईल तेव्हा आपण व्हिडिओमध्ये तुम्ही बघणारच आहात सगळेजण, कशी असेल ती. अशा प्रकारे आहे. तर मंडळी, आता माझ्या हातामध्ये ज्या बिया तुम्ही बघत आहात त्या बाजारी काकडीच्या आहेत. त्या आता मी तिसऱ्या रो मध्येच लावतो, बघू शकतो. त्याच्या पुढे लावतो, लावायचं त्याच्या पुढे, त्याच्या पुढे लाव, पुढे टाकले. हां, मी इकडे लावले. एक एकच टाकायचं, एक एकच टाकायचं. बाळू बोलतोय त्या पद्धतीने आपण टाकणार आहोत. करतोय टाकून त्यावरती माती टाकायची आहे. काकडीची मंडळी वेळ येते, त्यासाठी आपल्याला तिथं वरती करायचं आहे कुपन. दोडक्याची पण वेल येते, दुधीची पण वेलच असते. एक एक मी पेरतोय, बघू शकता. माझा मोबाईल सध्या बंद पडेल, सांगता येत नाही, त्याची गॅरंटी नाही आहे. 1000 सबस्क्रायबर पूर्ण करा, नवीन मोबाईल घेतो. तर मंडळी, तुम्ही पाहू शकता आता माझ्या हातामध्ये जे बियाणं आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये करा. सांगा कुठलं बियाणं आहे. तुम्ही सगळ्यांना तुमच्या आवडीची भाजी असू शकते, त्याची ते फ्रायसुद्धा आपण करू शकतो, ती भाजी असते. आणि यांची नाही आवडती भाजी, मला ती आवडत नाही भाजी, तरीसुद्धा मी लावणार आहे. चला, कुठे वाढ लावू मी? इकडा कधी कसं एक एकच ना? हो, जसं बाळू दोन दोन टाक. बाळू जसं दोन दोन, भेंडीच्या बिया दोन दोन, एक एक, तीन तीन, काय असं जायचं जवळजवळ चालतात ना. एका ठिकाणी 4 गेला म्हणजे लेकानो इकडे असं लावायचं आहे. मंडळी असे पडू शकतात ते.
मला व्हिडिओ करायचे वाल्या कुठं मिळून करायच्या सकाळी लगेच कुठं मग ठेवणार बुरा इकडे नातून किती नाही माझ्या काढायला लागणार दिवसभर बसायला लागल. 1-2 तास झोप माझी पुरी होईल तेव्हा नाही का होईल ना होतील ना कुणाची माझी होतं. तर मंडळी तुम्ही बघू शकता तुमच्या आवडीची भाजी आहे सगळ्यांच्या वांगी. आता आपण वांग्याचं बी लावणार आहे वांगीचं बी चला ते टाकूया. असं ते कसं पेरायचं वाल्या? पेर ना असं. असंच. तर मंडळी असंच भात पेरतो तसा. जरा पातळ नको तिकडे नको बोजा वाटी पाठी नाही फक्त थोडं केस ह्याच्यावर टाकायचं आहे तुझं ना एवढंच फक्त. टाक बर बचाकभर टाकू शकता तुम्ही. बस काय बस अजून टाकू. टाक थोडं आहे का ना इथे इथे बघा दिसत नाही. टाक ते पाय बघून टाक इथपर्यंत ते पण टाकू सगळे टाकू. कसं ठेवतोस ते? वांगी आली तर नंतर लावता येतील मोठी विरी करशील तिथे इथे इथे टाका इथे इथे ते कुठे दिसत आहेत. बस तर वांग्यांचा सुद्धा कार्यक्रम झालेला आहे. पाय तर म्हणजे हा बघू शकता हे आपल्या मिरच्या लवंगी मिरचीचं ना हा लवंगी मिरचीचं आपलं हे आहे बी आहे तो आपण टाकणारच होता. आता एवढ्या जागेमध्ये आपण खूप साऱ्या भाज्या पेरलेल्या आहेत. तर बघूया प्रत्यक्षामध्ये किती येतात आणि किती नाही ते आपल्याला हे समजेल. अंदाज येईलच. हा पहिलाच अनुभव आहे माझा आणि बाळूने आम्हाला खूप मदत केलेली आहे. ट्रॅक्टरनी नांगरलेलं नाही यार मग हाताने खणलाय हाताने कुदली खणलेलं नाही. आहे सगळं. आणि ही बघा मंडळी सगळ्या 50-50 रुपयाचे सगळे आहेत बियाणं आहेत. म्हणजे तुम्ही बघू शकता जितकं पेरलेलं आपण ते 50-50 रुपयाचं बियाणं आहे. आता त्याचे 50 रुपयाची आपल्याला किती भाजी येते मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. तुम्ही सोबत राहा. आणि इकडे पाहिजे तर मंडळी तुम्ही बघू शकता आपल्याकडे हिरवा माठ आहे. लाल माठ जसं असतो तसं हिरवा माठ आहे. हिरवा माठ आणि नाही. ते- मग कुठला? काळा काळा माठ भाजी माठ. भाजी जो आहे हा कुठल्या भाजीचा आहे मला माहित नाही. पाडून आणला त्याचा बी बघा असा आहे. आणि आता मी जी पेरणी करत आहे करा पेरणी करा. इथे टाका इथे. म्हणजे भात लाव हे करून नको त्याच्यात मिक्स करून तिकडे नको हे वाट लाव सगळी ह्याच्या इकडंच या. पाय देऊ नको जायला तर मंडळी मी शेतकरी बनण्याचा प्रयत्न करतोय. शेतकरी इकडे बनायचं- नको टाकू इकडे नाही टाकायचं वाल्या बोलतोय. इकडे टाका ना. प्रयत्न करतोय. थोड्या मोठ्या चुका होतीलच सांभाळून घ्या. टाक बरं इकडनं पण फक्त तिकडे पायाकडे टाकून नको चवली टाकते आहे ती चवली कुठे आहे? ठीक आहे नीट व्हिडिओ कर जरा खाली कॅमेरा क्लिअर सगळा सब्जेक्ट आला पाहिजे. आता अंधार पडत चाललाय आणि काय मंडळी बघू शकता हे दगडासारखं दिसतंय तुम्हाला. मुळ्या. ही मुळ्याची हात भाजी सरळ आहे. करा. हे तुम्हाला छोटे छोटे स्टोन सारखे दिसत असतील. हा त्या नदीत दगड नाहीत तर मुळा आहे. त्या मुळा आपण इथे पेरणार आहोत. तू पण माहिती कसं पेरायचं मुळा असंच टाकायचं वरून. हे बघ इथं एवढ्या आतमध्ये जायला जागा कशी भेटणार मग आपल्या तिकडनं जाऊन. त्यानं तुला आहे ना जागा ठीक आहे बघा अशा प्रकारे आपण त्या मुळा सुद्धा पेरलेला आहे ते. स्वीटी स्वीटी लक्ष दे इथं कोण भाजी नेली त्याच्यावरती. हा मग तुला चिकन देणे 1 पीस. एक पीस. त्याच्यावर तिला खुश होईल. ती काय असं काहीच नाही डायटिंग वरती बस. अजून टाकू सगळी टाक आता कमी टाकले तर मंडळी तुम्ही पाहू शकता ते जे आहे ते पिंक पिंक दिसते म्हणजे आपलं गुलाबी गुलाबी. हे आपली चवळी आहे आणि आपण आता चवळी लावणार आहोत. एक एक बियाणं कॉर्नर नाही लावा. इकडे आतमध्ये लावू जाऊ साईडने एक एक पेरतो. 2-2 टाक आहे ना इथे संपून टाकायचं. कोंबड्याने काय झांग नाही केली पाहिजे. साडी लावायची कोंबड्या झांग करती.
चवल्याच्या शेंगा येतात ना. अर्धा पावटा करून खा. अर्धा पावटा. अर्धा पावटा नाही तो. ह्यांचा पण उपवास असतात. ह्यांचा 9 दिवस नसतो. राखण दिली की संपला उपवास. माळू काय पेरतो तिकडे. चवळीच आहे. चवळी. चवळीची शेंग. टणाकडण टणाकडण. आतमध्ये उजवा. एक राहिले. एकच. एकुलती एक. आपण याच्यावरती ठाळ टाकलेले आहेत. बघू शकता. कारण की डायरेक्ट पावसाचं पाणी त्याच्यावरती पडू नये त्यासाठी आपण ते ठाळे टाकलेले आहेत. आता आपण बघणार आहोत प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्या भाजीचे अपडेट मी तुम्हाला देणारच आहे. तुम्ही आमच्यासोबत नक्की राहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईकसुद्धा करा. आणि खरं तर चला आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.